नमस्कार, मी सुरेश कृष्णाजी पाटोळे, लेखक दिग्दर्शक, राहणार येरोडा विद्यापीठ। आपण म्हणाल विद्यापीठ येरोडा विद्यापीठ कसं, तर येरोडाच्या बहुतालामध्ये भारतात ज्या ज्या जाती धर्म आहेत त्या प्रत्येक जाती धर्मातली मंडळी माझ्या येरोड्यात राहतात, म्हणून माझं येरोड्यावर प्रचंड प्रेम आहे। मी नाट्य आणि चित्रपट क्षेत्रात शालेय जीवनापासून आहे। वाडिया महाविद्यालयात शिकत असताना पुरुषोत्तम करंड, फिरोदिया करंड अशा घेऊन बक्षिसं मिळवली। नंतर मी लेखनाकडे वळालो। साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या विचारानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, ज्योतिराव फुले, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या विचारानं प्रेरित होऊन मी लिहिता झालो, मी कार्यकर्ता झालो, मी दिग्दर्शक झालो। 1985 साली राजदत्त या युग महर्षीच्या सहवासात मी आलो आणि राजदत्ताबरोबर गेली 20 वर्ष मी सहाय्यक म्हणून काम केलं। त्यानंतर स्वतंत्र दिग्दर्शनाकडे वळालो। मी माझ्या लेखनात, माझ्या कलाकृतीमध्ये दलित, वंचित, उपेक्षितांचं जे काय आहे ते मला मांडता येतं ते मी मांडलं। भटक्या विमुक्तावर मी कथा कादंबऱ्या लिहिल्या। सिनेमा करत असताना एड्सपासून ते तमाशापटापर्यंत मी सिनेमा केले, विनोदी चित्रपट केले। दादा कोंडके सारख्या एका विनोदी दिग्दर्शकासोबत काम करत असताना विनोद कशाशी खातात याची कल्पना नसताना दादा कोंडकेंसोबत काम करताना विनोदाची वेगळी जाण आली। परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्यावर असणारे अण्णाभाऊ साठेंच्या संस्कार, की विनोद हे प्रबोधनाचे विनोद असावे, ते परिवर्तनाचे विनोद असावे, असा जो माझ्यावर संस्कार झाला तो अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यातून झाला। मी अण्णाभाऊ साठेंच्या वरती संशोधनात्मक अशी 2 पुस्तकं लिहिली। वडार समाज असेल, लमाण समाज असेल, कैकाडी समाज असेल, ज्या ज्या भटक्या विमुक्त जाती जमाती आहेत प्रत्येकाच्या भाषा येणारा एकमेव साहित्यिक म्हणून मला गणलं जातं। असा माझा प्रयत्न असेल की जास्तीत जास्त वंचित बहुजन समाजाच्या लोकांवर जास्तीत जास्त कलाकृती करावी। म्हणूनच माझ्या पुळका या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा अण्णाभाऊ साठे पुरस्कार ज्यावेळी मिळाला तेव्हा मला इतका आनंद झाला की त्याचबरोबर मी एड्सवर सिनेमा केला। एड्स नंतर समाजात जी काही परिवर्तनं झाली त्या परिवर्तनाचा सिनेमा हा एड्सवर होता। धन्य आईची माया नावाचं माझी डाव नावाची जी केमिकल कंपनी होती त्या कंपनीमधनं जे विषाणू जो वायू दूषित वायू प्रसारित झाला त्याच्यावरती कादंबरी होती धन्य आईची माया, हा चित्रपट होता। त्यानंतर मी अनेक सिरियल्स केल्या, पण मला प्रामुख्याने माझा ओढ हा परिवर्तनाच्या वाटेने जाण्याचा आहे। त्याच्यामुळे राजदत्तांचे असणारे चित्रपटाचे संस्कार, साहित्यातले असणारे अण्णाभाऊंचे संस्कार या सगळ्यामुळे मी आज सिनेमा आणि चित्रपट आणि लेखन क्षेत्रात जी काही दुर्वा वाहिल्या त्या सगळ्या या माझ्या गुरूंना अर्पण करतो। नमस्कार।